रामकृष्ण हरी आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील बोथे या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते बोथेकर ग्रामस्थ आणि वारकरी आहेत. खरं तर बोथेकरांच्या या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास 51 वर्ष होत आहेत. खरं तर 51 वर्षापूर्वी जो अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे, काय त्या पाठीमागं भावना आहे, त्याचबरोबर या पारायण सोहळ्यातून बोथेकरांना काय मिळालेलं आहे या प्रश्नाबरोबरच खरं तर गावात वेगवेगळे बदल होत गेलेले आहेत आणि अखंड हरिनाम सप्त्याची ज्योत कशी तेवत ठेवलेली आहे अशी विविध माहिती आज आपण बोथेकर ग्रामस्थांनी भाविकांच्याकडून घेणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. माऊली, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. रामचंद्र जयसिंग जगदाळे. बर माऊली, पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे की 51 वर्ष आज आपल्या पारायण सोहळ्याला होत आहेत. तर सुरुवात 51 वर्ष झालेली आहेत. कशी सुरुवात झाली? 1975-76 दरम्यान पारायण चालू झालं. त्या काळामध्ये मारुती महाराज वडसकर यांची दिंडी या गावामध्ये यायची आणि त्यावेळेला त्यांचे त्या 7-7 दिवस इथं पारायण करायचे, सप्ताह राबवायचे आणि त्याच सालापासून इथून म्हणजे तो सप्ताह चालू झाला. आणि त्याच्या साथीला आमचे केशवांना महाराज लोणीकर ते त्यांच्या जोडीला असल्यामुळं त्या दोघांच्या ह्याच्यातूनच मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालू झालेला आहे. आणि 76 सालानंतर म्हणजे तो जो क्रम लागलेला आहे तो चढता क्रम आमच्या पारायणाचा लागलेला आहे. 51 वर्ष पूर्ण झालेले आहे. विजय महाराज लोणीकर यांचे ते आजोबा हा, म्हणजे या वर्षी त्यांनाही तुम्ही निमंत्रित केलेलं आहे विजय लोणीकर महाराजांना. आम्ही प्रत्येक वर्षी नवीन नवीन महाराजांचा आम्हाला बोध घ्यायचा असतो. त्यासाठी आमच्या गावचाच म्हणजे विचार असतो की बाबा नवीन नवीन महाराजांचं मार्गदर्शन आपल्याला विचार ऐकायचे असतात. तर आम्ही विजय महाराजांना बी 4 वर्षापूर्वी संधी दिली होती. तर त्यांना आता ह्या वर्षी आणखी आम्ही या गावामध्ये आम्ही त्यांना चान्स दिलेला आहे. म्हणजे ज्यांनी थोडस आपल्याला पारायण सुरू करण्यासाठी ज्यांनी त्यांच्या वारसाला आम्ही अधिकार दिला. म्हणजे येता जाता त्यांना पण आहे संधी त्यांच्या संपर्कातच असतात सर्वजण. विजय महाराज असतील, शिंदे महाराज असतील, ते केशवांना जे दोन्ही नातं आमच्या गावच्या म्हणजे संपर्कात आहे. हा, एक पुतण्या. हा, म्हणजे काय त्या पुतण्यांचं नाव? ज्ञानेश्वर माऊली शिंदे, ज्ञानेश्वर माऊली रणवरे आणि विजय महाराज शिंदे. ते पण आपल्याकडे येत आहेत. हा, ते पण दोघं पण आपल्या इथं कार्यक्रमाला असतात. या वर्षी एखादा असतो, पुढच्या वर्षी एखादा. म्हणजे सातत्याने ज्यांनी पाया टाकला त्या लोकांनाही त्यांच्या घेतलेलं आहे, अधूनमधून येतात आपल्याकडे. धन्यवाद माऊली. माऊली, एखादी आठवण सांगा पारायणातली. म्हणजे आता 51 वर्षात एखादा पारायण सोहळ्यातलं काय आठवतं, एक वेगळं काय तुम्हाला जाणवलं? तुमचं नाव सांगा अगोदर माऊली. कुंडलिक रामचंद्र सस्ती. बर, चांगलं चाललंय, व्यवस्थित वाटतंय. बर, किती वर्ष झालं काय त्याच्यातलं? आता 51 वर्ष झाली. 51 वर्षात पण एखादं काहीतरी असेल ना वेगळं काहीतरी? हाय, चांगलं आहे सगळं. विनकरीच आहे ते. विनकरीच आहेत. 50 वर्ष भरून येणार माझ्याकडे सगळे जरा. म्हणजे एक विनकरी 51 वर्ष म्हणजे कीर्तनाचा आहे ना. कीर्तनातला आहे ना? हा, कीर्तनाचा आहे. आमचा सप्ताह 8 दिवस चालतो. 8वा 9वा बी दिवस वाढतो. आणि त्या सप्त्यात एक असं महत्वाचे म्हणजे 2 सण येतात, उत्सव येतात संतांचे. एक तुकाराम बीज एक येते आणि एक एकनाथ षष्टीचे म्हणजे नाथषष्ठी म्हणून एक येते. आणि त्याच्यानंतर मग एक काल्याचं कीर्तन म्हणून असं असतं. असे आमचे 11 कीर्तन होतात. दीड बाकीच्या गावचा 1.5 सप्ताह म्हणजे आमचा 1 सप्ताह असतो. म्हणजे अशी परिस्थिती आहे. आणि या सप्ताहामध्ये धुलीवंदन सण येतो. पण तो गाव. दादा, तुमचं नाव सांगा आता. बाबुराव श्रीरंग जगदाळे. दादा, आता हे सगळंच प्रवास सांगितलेला आहे, अजून काय सांगताल? काय तुम्ही 51 वर्षाच्या निमित्तानं तुम्हाला काय वाटतं? 51 वर्षात आता हा मंदिर नव्हतं, पहिल्यांदा मंदिर झालं. म्हणजे नसल्यापासून असल्यापर्यंत आलो आपण. आणि त्याच्यानंतर विठ्ठल रुक्माची स्थापना झाली. बर, मंडप झाला. आणि मंडप झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी सोयी जशा होतेत तशा वाढत गेल्या. आणि त्याच्यामुळं फारसा असा म्हणजे बदल होत गेला. आपली यात्रा कुठल्या देवाची असते? भैरवनाथाची. ती केव्हा भरते? माही पौर्णिमेला. आणि मग गावात रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. महाराज, नाव सांगा तुमचं. शिवाजी अण्णा जगदाळे.
बर आता खरं तर बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की अखंड 51 वर्षाचा तुमचा सत्ताचा प्रवास आहे. तर प्रेक्षकांना प्रश्न आहे, बघणारा सर्वांनाच प्रश्न पडतो की या वारकरी संप्रदायातून त्यावेळेला आपल्या गावात कीर्तनकार प्रवचन काय निर्माण होतात, असे आपल्या गावात कीर्तन प्रवचनकार आहेत का? काय त्यांची नाव आहे ते आहेत नाव सांगा. आता कीर्तनकार कोण आहेत म्हणजे? कीर्तनकार हरिभक्त परायणचे गुरुवर्य अंकुश महाराजजी, ते कीर्तनकार आहेत. अंकुश महाराज जगदाळे. अंकुश महाराज जगदाळे. आणखी दुसरे एक महाराज आहेत नलोळे म्हणून, भाऊसाहेब नलोळे म्हणून, तेही कीर्तन करतात. हा प्रवचनकार म्हणाल तर मी एक 10-12 वर्ष झालं मी स्वतःच प्रवचन करतो. शिवाजीराव मी जगदाळे स्वतः- तुम्ही स्वतः करता? हा. मी स्वतः प्रवचन करतो. अजून काही मी लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतोय. हळूहळू हळूहळू पण होईल ते साधारण त्या दिशेनं पण वाटचाल आहे. आहेत म्हणजे आहे. दुसऱ्या गावातून आपल्याकडे काय येतात, पण आपल्याच गावात आज आपले सुपुत्र कीर्तन प्रवचन सांगतायत, तयार झालेले आहेत. तयार झालं. म्हणजे फार मोठी आपल्याला यातून देणगी मिळालेली आहे म्हणायचं. मी साधारण 81 सालापासून त्यावेळी मी 4थीत असल्यापासून मी आजपर्यंत प्रवचन सांगताय. प्रवचन नाही, मी पारायण वाचनाला म्हणजे ज्ञानेश्वरी पारायणाला वाचण्यासाठी बसतो. 1981 पासून हे आज तक आहे. आज आबाई- दादा या पुढं, आबा या पुढं. आबा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. शिवाजी बाबा जगदाळे. शिवाजी बाबा जगदाळे. जोरात बोलायचं. आता पारायणाचं काय आठवण, काय सांगचाल? हे करते ते सगळे 51 वर्ष झाले, ते अजून पुढे काय कार्यक्रम वाढवावेत, कसं वाटतंय तुम्हाला? काय ना समाधान वाटतं. समाधान वाटतंय. म्हणजे एक चांगली गोष्ट आपल्या पारायणात सुरू झालेली आहे. इतक्या वर्षाची परंपरा बघता एक बरं वाटतंय. म्हणजे तरुण पिढी पण त्या भागात सहभागी होती आणि सगळ्यांचा सहभाग असल्यामुळं एक समाधान हा त्याला त्याचं मोठं उत्तर आहे. त्याच्याबद्दल एक दुसरा आम्ही जर बोलतो. ते त्यांचे बरं का तुम्ही माळकरी आहे तुम्ही? बरं, हार्मोनियम काय पेटी वाजवता? किती वर्षापासून? पहिल्यापासून. अरे वा, मग चांगली गोष्ट आहे की. गावात या सुरुवात पेटी वाजवण्याची त्यांचीच आहे आणि त्यांच्यापासूनच प्रेरणा बाकीच्यांना पण आहे. भजनाचं एवढा मोठा गाळा अभ्यास आहे त्यांचा की त्यांच्या इतकं पाठांतर कोणाचंही नाही. म्हणजे भजनात इतकं अभंग सगळे अभंग, त्यांना कुठलाही अभंग विचारा, अभंग काकडा हरिपाठ म्हणजे जेवढे गात्यातले जेवढे अभंग आहेत. कसंही केलं. शिक्षण किती झालंय तुमचं? 7वी. मग काकडा म्हणा, अभंग म्हणा, हे कसा वेळ काढता पाठ करायला, अभ्यास काय? काय नाही, चालू सराउंडिंग मध्ये असंच चालू. ऐकून म्हणून तुम्ही समजा 2 वेळा म्हणला पाठांतर एक महाराज आहे सांगतो. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. पूर्ण 51 वर्ष पारायणाला बसलेली व्यक्ती आहे. बोला. बर, या पुढे. आनंदराव जगदाळे माझं नाव. बर, माळ केव्हा घातले? माळ मी घातली 70 वर्ष झाली. कुणी सांगितली का मनानच? नाही, भास्कर महाराज माळ घातली. मोठ्या माणसाकडून घातली गे? बरं, काय पारायणात काय आता पारायण हे पहिल्यापासून जे चालू झालंय ना, त्यातून पारायणाला वाचायला मिळत असतं पहिल्यापासून. शिक्षण काय वगैरे विक्षेप झाले 4थी पास ओव्या सगळ्या. तर काय सांगचाल ह्या पोरांना वगैरे? काय पोरं पारायणाला चांगले येते. पारायण आमच्या गावात कमीत कमी 105 लोक बसत होते पारायणला. बर, संख्या पण तुमच्याकडे चांगली आहे. आणि पंढरीची वारी सुद्धा आमच्या घरी आहे. महिन्याला तुम्ही जाता? मी महिन्याला पंढरपूरला जातो. अरे वा. आणि वाचन पण आहे म्हणजे ह्या वयात पण गुडघं दुखत असलं तर तुमचं वाचन सुरूच आहे पारायणात? चालूच आहे. म्हणजे अजून काय पोरांना सांगचाल की मी आमच्या भागात सुद्धा पोरं तयार होणारच की. आणि झालीची काय काय पोरं आहे, वाजवा शिकलेची काय, म्हणा शिकलेची काय, भजन म्हणा शिकलेची, म्हणजे पारायणात बसा शिकलेची, कीर्तनला येते ती, हरिपाठाला येते ती पोरं. म्हणजे हा पारायणाचा आपल्याला एक लाभच झालेला लाभ झाला. आणि 51 वर्षातले हे आपल्याला काय म्हणायचं, एक चांगली देणगीच म्हणावं लागेल. कारण अलीकडे देवाने देणगीच दिलेली आहे आमच्या गावाला देणगी दिलेली आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण आहे. नाव सांगा. श्रीकृष्ण जगदाळे. बाबा किती वय आहे आता? 90. आणि 51 वर्ष पारायणाला झालेले आहे ते. त्यात 51 वर्ष मी पूर्ण पारायण केली. कसं बसवलं? पहिला दिवस कसा, पहिलं वर्ष कसं होतं? पहिला बरं का, पहिला दिवस ते आता भाऊनी सांगितलेलंच आहे, पण तुमच्या तोंडून ऐकायचं आहे प्रेक्षकांना. पहिल्या सुरुवातीला एक मारुतीबुवाला आणला कोणी, गणपत सावतानं तिथे त्यांनी
वारीला इथं आणलं. बर त्यांचं अगोदर 1-2 वर्ष पारायण इथं त्याने आपल्या घरी केलं. पुन्हा सुरुवातीला इकडे आवडले. पुन्हा त्या पारायणापासून सुरुवात 51 वर्षात झाली. म्हणजे पहिल्यांदा घरी सुरू केलं आणि नंतर मंदिरात सुरुवात केली. ते मारुतीबुवा वडदकर म्हणून त्यांचा मुलगा नामदेव, पुन्हा केशवांना होते मदतीला, त्यांनी बी केलं. त्यांच्या मागाचा त्यांचा नातू एक आहे आणि एक पुतणे एक आहे, ती बी ते दर्शाल. आणि इथं वास्कर आबा येऊन गेले ते फडाचे ते मोठे कोणतरी महान व्यक्ती महान नेते देगलूरकर, नागपूरकर अशी सगळी हुसेन इथनं गेली. ते कुठला मोठा महात्मा राहिला नाही. एवढं बोथेकरांनी आज वारकरी संप्रदायातून मिळवलेला आहे, कारण एवढी मोठी परंपराच तुम्ही जोपासलेली आहे. पूर्वपारच ही वंश परंपरा आहे. पहिलं भजन आणि पहिल्यापासून तिथं त्यांचं आहे विठ्ठल काय त्यांच्या विठोबा. हा म्हणजे जुने लोकांनी त्यांनी इथं त्यांचा मुळात पुष्ण माळ तुम्ही किती वयाच्या असताना घातलेले? 70-75 वर्ष झाले. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. नाव सांगा पहिल्यांदा. सुजाता भगवान जगदाळे. बर, काय व्यवसाय, नोकरी, काय कुठे राहता? काय मी मुंबईला राहते. हा टेलरिंगचं दुकान होतं. बर, मी काय कधी नाही पारण्याला, पण मिस्टर यायचे पारण्याला, सासरे वाजतात, दीर आहेत. पहिल्यापासून घरात सगळे वारकरीच लोक आहेत. बर. हा मग ते ह्यांना आवडते. मग मला पण आता 2 वर्ष झालं मिळालंय परवानगी दिलेली आहे वाचनाला बसले. बर, नाव सांगा तुमचं. मंदाकिनी शिवाजी गुरु. बर, काय रानातली काय काम झाली का सगळे? हो झाले. भजनाला कीर्तनाला येत का नाही? आवड आहे भजनाची, कीर्तनाची. अभंग हो म्हणता तुम्ही? हो म्हणते ना. अरे वा, चांगली गोष्ट आहे की. मग महिलांना काय सांगताल? नाही एक महिला तर येत नाही म्हणजे तुम्ही येता रानातली कामं उरकून येता, भजनात येता. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सगळ्यात पारायण सोहळ्यात सगळ्यात तुम्ही सहभागी होता. ज्या महिला येत नाही ते त्यांना काय सांगताल? त्यांना काय बोलवायचं, बाबा इथं आल्यानंतर एक आपला सहभाग असावा किंवा काहीतरी पाहिजे ना. ती पाठीमागे चरण बिरण उचलायला आपण जरा थोडीशी पुढे साथ केली ना, तर पाठीमागच्या महिला म्हणजे उचलून धरतात ना. बर. आणि सर, आता या वर्षी आपला 51 वर्षातला म्हणजे दिवस आहे, तर कीर्तन आणि प्रवचन कोणाचे आहेत? म्हणजे काल आपल्याकडे सुरुवात झालेली आहे, तर कुणाची पहिल्या दिवशी कुणाचं कीर्तन होणार आणि प्रवचन असं फक्त त्यांची नाव? काल आमच्याकडे कीर्तन झालं. मी नंदकुमार रनवरे. हा, रामकृष्ण हरी म्हणायचं. कृष्ण हरी नंदकुमार रनवरे. हा, आणि आमच्या पहिल्या गावातलं कालचं कीर्तन झालंय बाळकृष्ण महाराज शिंदे म्हणून. बर. ते महाबळेश्वर आणि पाचगणी भागातले वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष होते त्या विभागाचे. त्यांचं झालं. उद्या योगेश महाराज यादव सुळशी नायगावचं त्यांचं एक कीर्तन आहे. पुन्हा अक्षय महाराज फडतरे डॉक्टर आहेत ललगुणचे, डॉक्टर पेशात असून सुद्धा ते कीर्तन करतात, त्यांचं एक आहे. पुन्हा बीजे निमित्त हरी कुलकर्णी म्हणून आमच्या गावचे सुपुत्र, या गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांचं कीर्तन. मिलिंद महाराज धम त्याच्या पळशीचे आहेत, त्यांचं एक शिरवळचं कीर्तन चांगलं आहे. ऋषिकेश महाराज भुईटे गोळेवाडी त्यांचं एक कीर्तन आहे. पुन्हा जनार्दन महाराज जाधव जळगाव त्यांचं एक आहे. विजय महाराज शिंदे हे लोणीचे आहेत, केशवांचे नातू केशव त्यांचे एक आहे. परत संकेत महाराज यादव भिडे 61 नंबर कीर्तन आहे, त्यांचंही चांगलं आहे. दिंडी सोहळा एक असतो आणि संध्याकाळी एक कीर्तन असतं आमचं काल्याचं कीर्तन. उमेश महाराज कीर्तन चिंचनेरचे, ते गायन वादन खूप चांगलं आहे. आणि शिवाय आपल्या गावातले प्रवचनकारांना पण तुम्ही संधी दिलेली आहे. आपल्याकडे शिवाजी महाराज सांगितलं त्यांचं एक आहे. परत जनार्दन महाराज आमच्या गावचेच आहेत, त्यांचं एक प्रवचन आहे. आणि रेग्युलरली काहीतरी प्रवचन असतं आपल्याकडे. म्हणजे एक चांगला सोहळा तुम्ही आणि 11 दिवसाचा हा कार्यक्रम तुमचा आहे. तर अजून पारायणाच्या निमित्तानं काय सांगताल? आमच्या पारायण मंडळाला मुंबई पुणेकर मंडळी, बाहेर असणारी मंडळी यांचं खूप मोठं सौजन्याचं सहकार्य आहे. आणि ही लोक आम्हाला वर्षाला काठी आम्ही 2-1 लाख रुपये पर्यंत गाव आणि सगळी मंडळी मदत करतात.
त्यामध्ये आम्ही जेवढं काम करतो ह्याच्यापेक्षा बाहेरच्या मंडळींची मदत फार मोठी आहे. आणि त्या मदतीमुळे हे आम्ही असल्या आताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या ताकदीनं हे पारायण सोहळा चालवतो. तर त्या सगळ्यांचं सौजन्यवानचं आम्ही पारायण मंडळातर्फे सगळ्यांच्या तर्फे आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. बोथेकरांचं ग्रामदैवत हे भैरवनाथ आहे. आपण भैरवनाथाचं दर्शन घेतलेलं आहे आणि ज्या मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे ते विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. याच विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळा आहे. आपल्या विठ्ठल रुक्माईचं माऊलींचं आणि तुकाराम महाराजांचं दर्शन झालेलं आहे. पारायण सोहळा म्हटलं की कलश पूजन होत असतो. कलश पूजनाने पारायणाची सोहळा शुभारंभ होत असतो. कलश पूजनाचा आपण कार्यक्रम बघितलेला आहे. आता आपण थेट आलोय ते ज्ञानेश्वर वाचन सुरू आहे. अंकुश महाराज जगदाळे व्यासपीठ चालक आहे आणि ते वाचन करत आहेत ज्ञानेश्वरीचं. बोथेकर ग्रामस्थ वाचनामध्ये दंग झालेले आपण पाहतोय. शाळकरी, मुलं, महिला आणि सर्वच वयोगटातील बोथेकर आहेत. मुलाखतीच्या दरम्यान बोथेकर एकत्र आलेले आपल्याला दिसत आहेत. खरं तर आमचं गाव आमचा पारायण सोहळ्याची 91 वर्ष साजरी करत असताना खरं तर बोथेकरांनी खूप मोठे अनुभव पाठीशी आलेले आहेत ते सांगितलेलं आहे. कसा पारायण सोहळा सुरू केलेला आहे तेही मंदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे. सर्वांना धन्यवाद.